श्री स्वामी समर्थ. नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. यंदा 2026मध्ये पौर्णिमेची तिथी ही 27 ऑगस्टला सकाळी 9:08 सुरू होणार आहे आणि 28 ऑगस्टला सकाळी 9:48 संपणार आहे. उदय तिथीनुसार 28 ऑगस्टला रक्षाबंधन हा सण साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन सणाची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला रक्षाबंधनाची सर्व माहिती आणि तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून जातील. यंदा राखी बांधण्याचा शुभमुहूर्त काय आहे? कोणत्या प्रकारची राखी चुकूनही भावाला बांधू नये? राखी बांधत असताना राखीला किती गाठी माराव्यात? भावाला कशा प्रकारे ओवाळावे? औक्षणाच्या ताटामध्ये काय काय साहित्य असावे? भावाने भेट म्हणून बहिणीला कोणत्या वस्तू द्याव्यात, कोणत्या वस्तू देऊ नयेत आणि बांधलेली राखी आपण कधी सोडावी, तिचे विसर्जन आपण कसे करावे, या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आणि इतरांसोबत शेअरसुद्धा नक्की करा. बहीण भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते आणि भावाच्या दीर्घायुष्यासाठी, त्याचप्रमाणे त्याच्या उत्तम आरोग्यासाठी आणि प्रगतीसाठी प्रार्थना करत असते. भाऊसुद्धा बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देत असतो आणि ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत असतो. भावाला राखी बांधत असताना राखी ही योग्य आणि व्यवस्थित असावी. सध्या मार्केटमध्ये बऱ्याच रंगबेरंगी आणि वेगवेगळ्या डिझाईनच्या राख्या या उपलब्ध होत असतात. त्यामुळे राखी घेत असताना आपण ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे. राखी ही तुटलेली नसावी किंवा भग्न पावलेली राखी नसावी. त्याचप्रमाणे राखीवरती अशी चिन्हे नसावीत की जी चिन्हे आपल्या हिंदू धर्मामध्ये अशुभ मानलेली आहेत. अशी राखी चुकूनही भावाला बांधू नये. राखी खरेदी करत असताना राखीवर जर देवतेचं चिन्ह असेल तर अशी राखी खरेदी करणे आणि भावाच्या मनगटावरती बांधणे हे अयोग्य आहे. कारण देवता जरी शुभ असल्या तरीसुद्धा त्या देवतेचे विशिष्ट स्थान असते आणि म्हणूनच देवतेचे चिन्ह असलेली राखी ही भावाला चुकूनही बांधू नये. कारण जेव्हा ती राखी सोडली जाते तेव्हा ती कुठेतरी आपण फेकून देत असतो आणि त्यामुळे त्या देवतेचा अपमान होत असतो आणि यामुळे मात्र भावाच्या आयुष्यामध्ये दुःख, संकट येऊ शकते. म्हणून आपल्याला देवतेचं चिन्ह असलेली राखी ही चुकूनही बांधायची नाही. त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये काही चिन्हे ही अत्यंत शुभ मानली जातात. जसं की स्वस्तिक चिन्ह आहे, ओम आहे. तर अशा चिन्हांच्या राख्या ज्या आहेत तर त्यासुद्धा अजिबात आपल्याला खरेदी करायच्या नाहीत आणि अशी राखी भावाला बांधायची नाही. कारण ही जरी शुभचिन्हे असली तरीसुद्धा त्यांची एक विशिष्ट जागा आहे आणि ही जागा राखीवरती अयोग्य आहे. त्यामुळे आपल्याला त्या चिन्हाचा मान जो आहे तर तो राखायचा आहे. म्हणूनच राखी खरेदी करत असताना देवतेचं चिन्ह असलेलं किंवा जी धार्मिक चिन्हे आहेत तर अशी राखी खरेदी करू नये. त्याचप्रमाणे काळ्या रंगाची राखी जी आहे तर ती सुद्धा बांधू नये. काळा रंग आपल्या हिंदू धर्मामध्ये वर्ज्य सांगितलेला आहे. कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये किंवा शुभ कार्यामध्ये आपण काळ्या रंगाचा वापर करत नाही. म्हणून काळ्या धाग्याची राखी ही कधीही बांधू नये. जी राखी व्यवस्थित आहे, अखंड आहे तर अशीच राखी बांधायची आहे. एखादी राखी तुटलेली असेल किंवा तिला चीर गेलेली असेल किंवा एखाद्या राखीचा धागा तुटलेला असेल तर अशी तुटकी फुटकी राखी ही चुकूनही भावाला बांधू नये. प्रत्येक भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देत असतो. भेटवस्तू देत असताना सुद्धा काही भेटवस्तू ह्या चुकूनही देऊ नयेत. आपल्या बहिणीला आपण शिक्षणासाठी उपयोगी पडणारे साहित्य देऊ शकतो. जर बहीण ही लहान असेल, शिक्षण घेत असेल तर शिक्षणामध्ये उपयोगी पडणारे साहित्य जसं की पुस्तके असतील, पेन असतील, डायरी असेल तर असं साहित्य आपण देऊ शकतो. आपली बहीण मोठी असेल तर तिला आपण मोबाईल, लॅपटॉप यासारख्या वस्तू देऊ शकतो. त्याचप्रमाणे ड्रेस, साडी तर अशी कपडे जी आहेत तर ती सुद्धा आपण बहिणीला भेट म्हणून देऊ शकतो. परंतु आपण जेव्हा बहिणीला कपडे देत आहोत तर त्यावेळेला काळ्या रंगाचे कपडे किंवा काळ्या रंगाचा ड्रेस, साडी देणे आपल्याला टाळायचं आहे. त्याचप्रमाणे रुमाल जो आहे तर तो देऊ नये. तसेच आपण दागिने देऊ शकतो, सोन्याची किंवा चांदीची वस्तू देऊ शकतो, म्युझिक सिस्टीम देऊ शकतो. परंतु काही वस्तू ह्या अजिबात द्यायच्या नाहीत. जसं की चप्पल जी आहे तर ती भेट म्हणून देऊ नये. धारदार वस्तू देऊ नयेत कारण यामुळे बहीण भावाच्या नात्यामध्ये कटुता येते. मग
चाकूचा सेट असेल किंवा मिक्सर, ग्राइंडर, त्याचप्रमाणे आरसा देऊ नये, फोटो फ्रेम देऊ नये. तर अशा ज्या टोकदार, धारदार वस्तू आहेत, चप्पल आहे, तर अशा वस्तू भावाने बहिणीला भेट म्हणून देणे टाळायचे आहे. राखी बांधत असताना राखीला किती गाठी माराव्यात? तर राखीला आपल्याला 3 गाठी मारायच्या असतात. या 3 गाठी म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याशी संबंधित असतात. पहिली गाठ ही भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी. दुसरी गाठ ही बहिणीच्या दीर्घायुष्यासाठी आणि शांतीसाठी. आणि तिसरी गाठ ही बहीण भावामध्ये गोडवा कायम राहावा तर यासाठी मारली जाते. आणि म्हणून राखीला 3 गाठी मारून ही राखी बांधायची आहे. राखी जी आहे तर ती आपण बांधत असताना आपल्या मनामध्ये आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी त्याचप्रमाणे त्याच्या प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आपण या दिवशी भावाला ओवाळत असतो. हे औक्षण करत असताना औक्षणाच्या ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात? तर हळदी कुंकू असावे. कुंकू हे आदिशक्ती ऊर्जेचे प्रतीक मानलेले आहे. कुंकवामध्ये सकारात्मकता आहे आणि तेवढेच महत्त्व हळदीमध्ये आहे. हळदीचा आपण वापर करत नाही, परंतु ताट तयार करत असताना हळद कुंकू आपल्याला ताटामध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत. अक्षदा या अखंड असाव्यात, तुटलेल्या किंवा कीड लागलेल्या नसाव्यात. अक्षदांना सुद्धा शुभकार्यामध्ये खूप महत्त्व आहे आणि आपल्या भावाला दीर्घायुष्य मिळावे म्हणून औक्षणाच्या ताटामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत. त्याचप्रमाणे सोने आणि सुपारी हे सुद्धा अक्षताच्या ताटामध्ये असायला हवं. सोन्याची एखादी वस्तू किंवा सोन्याची अंगठी आणि सुपारी घ्यायची आहे. आपल्या भावाचे आयुष्य सुपारीप्रमाणे टणक आणि अविनाशी बनावे आणि सोन्याप्रमाणे ते चमकावे म्हणून या वस्तू ताटामध्ये घेतल्या जातात. त्याचप्रमाणे ताटामध्ये दिवा असावा. दिवा आपण जेव्हा प्रज्वलित करतो तर त्या दिव्यामध्ये एक अलौकिक शक्ती येत असते. अग्निदेवतेचा वास हा दिव्यामध्ये असतो आणि हा दिवा आपल्या भावाचे सर्व कष्ट दूर करत असतो. त्याचप्रमाणे मिठाई सुद्धा ताटामध्ये असावी. मिठाईशिवाय औक्षण जे आहे तर ते पूर्ण होत नाही. आणि नारळ जो आहे तर तो सुद्धा काही भागामध्ये ताटामध्ये ठेवला जातो. नारळ हे विष्णूचे प्रतीक आहे. आता हे औक्षण करत असताना आपण औक्षण पाटावरती बसवूनच करायचं आहे. भावाला पाटावरती बसायला सांगायचं आहे. खुर्चीवरती किंवा सोप्यावरती बसवून आपल्याला औक्षण करायचं नाही. आता हे औक्षण करत असताना आपले तोंड हे पूर्व पश्चिम असावे. दक्षिण दिशेला तोंड करून औक्षण करू नये. सर्वप्रथम औक्षणाचं ताट फुलांच्या पाकळ्यांवर किंवा थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवायचं आहे. जमिनीवरती डायरेक्ट ताट ठेवायचं नाही. त्यानंतर भावाला पाटावरती बसायला सांगायचं आहे. भावाच्या डोक्यावरती टोपी असावी किंवा रुमाल असावा. त्यानंतर सर्वप्रथम भावाला कुंकवाचा टिळक करायचा आहे. कुंकू थोडंसं ओलं करून आपल्याला तो टिळा जो आहे तर तो लावायचा आहे. यानंतर आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने आपल्याला तो टिळा जो आहे तर तो लावायचा असतो आणि त्यावरती अक्षता चिकटवायच्या आहेत. त्यानंतर डोक्यावरती अक्षता टाकायच्या आहेत आणि यानंतर सुपारी व सोने आपल्याला एकत्र घ्यायचं आहे किंवा आपण सेपरेट सुपारीने आणि सोन्याने ओवाळलं तरीसुद्धा चालते. आता सुपारी आणि सोने घ्यायचे. भावाच्या कपाळावरती मध्यभागी म्हणजे भुवयांच्या मध्यभागी आपल्याला ते लावायचं आहे. त्यानंतर त्याच्या उजव्या खांद्याला लावून उजवीकडून डावीकडे असं ओवाळायचं म्हणजे घड्याळाचा काटा जसा फिरतो तर त्याप्रमाणे. त्यानंतर आपल्याला ते पुन्हा ताटाला लावायचं आहे. पुन्हा डावीकडून उजवीकडे ओवाळायचं आणि परत उजवीकडून डावीकडे ओवाळायचं. तर असं 3 वेळेला ओवाळायचं आहे. यानंतर आपल्याला दिव्याने 3 वेळेला ओवाळायचं आहे आणि हे ओवाळत असताना दिव्याचा प्रकाश भावाच्या चेहऱ्यावरती पडला पाहिजे अशा प्रकारे आपल्याला ओवाळायचं आहे. आपण जेव्हा सोने आणि सुपारी भावाच्या कपाळाला लावतो त्यावेळेला शिवशंकरांच्या सात्विक लहरी आपल्या भावाला मिळत असतात आणि दिव्याने ओवाळत असताना भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर राखी बांधायची आहे आणि राखी बांधताना अगोदर सांगितल्याप्रमाणे 3 गाठी मारायच्या आहेत. त्यानंतर भावाला मिठाई भरवायची आहे. भाऊ मोठा असेल तर बहिणीने त्याच्या पाया पडायचं आहे आणि बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीच्या पाया पडायचं आहे. आणि यानंतर बहिणीने भावाला श्रीफळ द्यायचं आहे. श्रीफळाला 5 वेळे रक्षासूत्राचा धागा गुंडाळून हे दिले जाते. काही भागामध्ये श्रीफळ देतात, काही भागामध्ये देत नाहीत. आपली जशी पद्धत आहे तर त्यानुसार आपण श्रीफळ दिले किंवा नाही दिले तरी चालते. आणि शेवटी भाऊ जो आहे तर तो बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देत असतो. आता ही बांधलेली राखी जी आहे तर ती कधी सोडावी? तर आपल्या हातामध्ये विजयादशमीच्या दिवसापर्यंत आपण ही राखी ठेवू शकतो. जर राखी हातामध्ये सुरक्षित राहिली तर विजयादशमीच्या दिवशी तिचं पाण्यामध्ये विसर्जन करावं.
विजयादशमीपर्यंत राखी ठेवणे शक्य नसेल तर श्रावण पौर्णिमेपासून भाद्रपद पौर्णिमेपर्यंत आपण ही राखी ठेवू शकतो आणि तिचं पाण्यामध्ये विसर्जन करू शकतो. इकडे तिकडे राखी फेकायची नाही किंवा रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी जरी आपण राखीचं विसर्जन केलं तरीसुद्धा चालते. रक्षाबंधनच्या दिवशी काही चुका मात्र करणे कटाक्षाने टाळायचं आहे. जसं की दक्षिण दिशेला तोंड करून राखी बांधू नये, सोप्यावरती किंवा खुर्चीवरती भावाला बसवून राखी बांधू नये, तर पाठावरतीच बसवायचं आहे. औक्षण करत असताना तुपाच्या दिव्याचा वापर करायचा नाही, कारण माणसाचे औक्षण करत असताना आपण तुपाच्या दिव्याचा वापर करत नाही. दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा आहे. औक्षणाचे ताट हे डायरेक्ट जमिनीवरती ठेवू नये, तर थोड्याशा फुलांच्या पाकळ्या किंवा तांदूळ ठेवून त्यावरती हे ताट ठेवायचं आहे. आपली जशी पद्धत आहे, परंपरा आहे, तर त्यानुसार आपण हे औक्षण करू शकतो. काही भागामध्ये मुटक्यांनी सुद्धा ओवाळण्याची पद्धत आहे. काही भागामध्ये एका दिव्याने ओवाळतात, काही भागामध्ये 2 दिव्याने ओवाळतात. तर हे मात्र आपल्याला आपल्या परंपरेनुसार औक्षण करायचं आहे, की जर आपल्याकडे मुटक्यांनी ओवाळत असतील तर आपण मुटक्यांनी सुद्धा ओवाळू शकतो. 2 दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत असेल तर 2 दिव्यांनी सुद्धा आपण ओवाळू शकतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यंदा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे? तर रक्षाबंधनाचा यंदा शुभ मुहूर्त हा सकाळी सूर्योदयापासून ते सकाळी 9:48 असणार आहे, म्हणजे पौर्णिमा तिथी संपेपर्यंत असणार आहे. या वेळेत राखी बांधणे शक्य झाले नाही तर दुपारी 12:03 ते दुपारी 12:53 आणि संध्याकाळी 7:43 रात्री 9:30 आपण राखी बांधू शकतो. किंवा या शुभ वेळेत आपल्याला राखी बांधायला जमले नाही तर दिवसभरामध्ये कधीही आपण राखी बांधू शकतो. राहू काळ फक्त आपल्याला टाळायचा आहे आणि राहू काळ आहे सकाळी 10:54 ते दुपारी 12:02 हा राहू काळ वर्ज्य करावा आणि संपूर्ण दिवसामध्ये आपण राखी बांधली तरीसुद्धा चालेल.